12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे, कारण आपल्याला माहिती आहे गेल्या 2 आठवड्यांपासून महापुराने थैमान घातलेलं आहे. अनेकांचे संसार वाहून गेलेत आणि या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांची वह्या पुस्तकं, त्यांच्या जवळची कागदपत्र सुद्धा वाहून गेलेली आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांना एक मोठा दिलासा आता मिळतोय. एबीपी माझाच्या बातमीचा हा खरं तर एक मोठा इम्पॅक्ट आहे. अतिवृष्टीने आणि पुराने घर, शेतीच्या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. यामध्ये स्नेहल तांबे या 12वी मध्ये शिकणाऱ्या मुलीचं पुराच्या पाण्यामध्ये सगळं साहित्य वाहून गेलं. उद्या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शासनानं फॉर्म भरायला मुदतवाढ द्यावी आणि वह्या पुस्तकांसाठी मदत करावी अशी मागणी तिनं केली. या विद्यार्थिनीने तिची व्यथा एबीपी माझासोबत बोलून दाखवली आणि या सगळ्याची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. 12वीच्या परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या सूचना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिल्यात. मुलांचं हे वर्ष वाया जाऊ नये म्हणून सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. एबीपी माझानं ही बातमी लावून धरलेली होती, त्यामुळे माझाच्या बातमीचा हा एक मोठा इम्पॅक्ट. तिथून उत्पन्न यायचं ते पण गेलं पाण्यात. काय करणार आहे? आठवडा झालं, 30 तारीख शेवटची, त्यासाठी तयार होऊन चाललं होतं तर आता आपण पुन्हा एका शेतकऱ्या घरी आलो आहोत. पहिलं पाणी उतरलं म्हणून सगळं साफ करून टाकलं, तवर आता दुसरं पाणी परत चढायला लागलंय. ईश्वर तांबे म्हणून कुटुंब आहे. मला सांगा काय परिस्थिती आहे? लय अवघड परिस्थिती. जनावर वैरण नाही, काय नाही, पाण्याचा अखंडतही होते, सामान भिजलेलं सगळं गेलं की वाहून सारं. भिंत पडली घराची, घराची भिंत पडली, पत्र पडलं, सारं घर पडलं, घरात पाणी शिरलं. ही कांदा बिंदा सगळा खराब झालेली दिसते. सारं पाण्यात गेलं आणि काय राहिलं याच्यात? पाण्यातच गेलं की सारं. दुसरं किती खर्च केला? पोरं खर्च, लोकांचा पैसे काढून खर्च केलेला आहे. कसं फेडायचं आता? कसं काळजी आहे का फेडायचं? नाही? पाण्यात पोहतून कसं फेडायचं आम्ही आता? काय नाव तुझं? स्नेहल तांबे. कुठल्या शाळेत आहेस तू? आता इथे बावची विद्यालय परांडा. जायचं तर पूल किती दिवस झालं बंद आहे. कसं जाणार आहे? इथून फिरून नेरले, आवाटी असं करून जायला लागतंय. तिथे पुस्तकं भिजलेत, फॉर्म भरायचा बाकी आहे. कसला फॉर्म भरायचा तुला? 12वीचा बोर्ड पेपरचे फॉर्म बाकी आहेत. त्या दिवशी एका फोटोसाठी माघारी आले. आता जायचं तर आठवडा झालं, 30 तारीख शेवटची, त्यासाठी तयार होऊन चाललं होतं तर अजून पाणी चढतंय. घरातलं सामान काढायचं, ठेवायचं. एवढी बिकट परिस्थिती ना की बा ह्या गोष्टी त्या गोष्टी, काय गोष्टी समजतात नाही समजत, कुठेतरी जायचं वगैरे, त्यामुळे वाईट वाटतं. बाकी गोष्टीचं नाही, पण ते पुस्तकं वगैरे भिजलेत कारण की पटकन घेता येत नाहीत. तिथे जाऊन परांड्याला फॉर्म भरायचा, डबल ट्रिपल म्हणजे डिस्टन्स एवढं पडतं ना की काय सांगणार आहे. तर ते एवढं आहे ना, जे काही गोष्टी होत्या ज्या खूप किमती होत्या त्या सगळ्या अशा पावसात स्वतःला वाचवणार की त्यांना कोंबड्या वगैरे, आमची पिलं एवढी मोठी वाया गेली, त्या हाताने काढून ती गेली. किती पिल्लं गेली? पिलं 20 पिलं होती, नवीन काढली होती, ते सगळे वाहून गेली. आम्ही निघणार की ते निघणार? आता परीक्षेत फॉर्म कसा भरायचा, काय करणार? फॉर्म आता त्यांना सांगितलंय काहीतरी करून इकडून तिकडून जाणार नाही, भरायला लागेल कारण की ऑनलाईन सगळं झालंय. 30 तारीख शेवटचे, कसं भरणार आम्ही? बुक्स सगळ्या पाण्यात गेलेत. कशी हेल्प मागायची सगळ्यांना? तेवढी भेटेल का? मुदतवाढ मागायची? मुदतवाढ तर हवीच आहे. आज बघू, आमचा फॉर्म झाला ठीक आहे, बाकीच्या मुलांचं पण सांगता येत ना. बाकीच्या गावांच्या मध्ये जेवढी जवळची गाव आहेत त्या सगळ्यांना पुरे, त्यांनी कसं करायचं? तर ही लेख 12वीचा फॉर्म भरायचा, हिला डोळ्यातलं पाणी थांबत नाही. 30 तारीख आहे परीक्षेची, फॉर्म भरायची. परांड्याचा हिचं शाळा आहे, हिला जायला मार्ग नाही, सगळ्या रस्त्यावर पाणी आहे, सगळी दप्तरं भिजून गेलेली आहेत, पुस्तकं भिजून गेलेली आहेत. आता किमान फॉर्म भरायला तरी मुदतवाढ द्यावी आणि आम्हाला ही पुस्तकं, वह्या ज्या आमच्या भिजून गेल्या आहेत त्याला जी काहीतरी मदत मिळावी, हीच तिची अपेक्षा आहे. सगळी बॅग कॅमेरामन वगैरे सचिन तिकडे जाडेसह सुनील दिवाण, एबीपी.